ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 14, 15, 16. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः. पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः. अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. शब्दार्थ. कौरवांनी केलेल्या शंखनादानंतर पांढरे घोडे जोडलेल्या रथात बसलेल्या श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने त्यांचे शंख फुंकले. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा, तर भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला. भावार्थ. शंख वाजवणे हे युद्धाला सुरुवात केल्याचे प्रतीक आहे. प्रत्येक सेनापतीचा वेगळा वेगळा शंख होता. कौरवांनी शंख वाजवल्यावर मग पांडवांच्या बाजूने शंखनाद केला गेला. म्हणजे आव्हान कौरवांनी केले, पांडवांनी प्रतिकार केला. कृष्ण अर्जुनाचे मोठेपण हे आहे की त्यांनी अन्यायाचा प्रतिकार केला. अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा दोषी असतो. युद्धासाठी जे तयार होते त्यांनी जीवाची, कुटुंबाची पर्वा केली नाही. यातून काय बोध घेतला पाहिजे? प्रत्येक व्यक्तीला आतला आवाज असतो, एक विचार असतो. चूक की बरोबर ही पुढची गोष्ट. आपला कल ओळखला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर बघितले तर वाईट विचारांवर, परिस्थितीवर चांगल्या विचारांनी, प्रयत्नाने मात करता येते, केली पाहिजे. योग्य की अयोग्य हे आपली बुद्धी, मन सांगते. सामाजिक दृष्टीने काही अयोग्य घडत असेल तर त्याचा प्रतिकार केला पाहिजे. काही गैर घडत असेल तर बघ्याची भूमिका न घेता त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. मला काय करायचे ही भूमिका समाजाच्या दृष्टीने घातक आहे. जी बाजू आपल्याला पटेल ती मांडली पाहिजे. हे जिवंत, जागृत समाजाचे प्रतीक आहे. नीतीच्या बाजूने परमेश्वर असतो. आपण प्रयत्न करणे मात्र आवश्यक आहे. मग भले तो मार्ग अवघड असू दे. हे सामाजिक भान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. आपण वैयक्तिक प्रगती साधताना समाजालाही पुढे नेले पाहिजे. त्यातच सर्वांचे हित आहे. आपल्या बाजूचा दुःखी असेल तर आपण फार काळ सुखी राहू शकत नाही. आपल्यावर वेळ आल्यावर बघू असा विचार न करता कोणावरही अशी वेळ येणार नाही असे पाहिले पाहिजे. काही झाल्यावर फक्त हळहळणे हे दांभिक वृत्तीचे निर्देशक आहे. जोपर्यंत गैर गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत नुसत्या सहानुभूतीचा काहीही उपयोग नाही. जो समाज वैयक्तिक स्वार्थ बघतो त्याला सामाजिक जाणीव नसते, तो निष्क्रिय होतो. प्रकाश आमटे, अभय बंग यांचे खूप कौतुक, सत्कार झाले, पुढेही होतील. किती लोकांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांनी दुर्गम भागात कायम सेवा केली, किमान काही वर्षे तरी. अपवाद असतीलही, पण शहरी भागात वाढणारी गर्दी पाहून जनमत नक्की याविरुद्ध असेल. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. दहशतवादी हल्ले झाल्यावर दंगा करणारे किती जण सैनिकांना मदत करतात, त्यांच्याशी आदराने वागतात. रेल्वेत किती जण आयत्या वेळी आलेल्या सैनिकाला आपला बर्थ देव करतील. श्लोक 17, 18, 19. काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. शब्दार्थ. काशीराज, शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, द्रौपदीचे 5 पुत्र, सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख वाजवले.
त्या आवाजाने आकाश आणि जमीन दुमदुमून गेली आणि या आवाजामुळे कौरवांची छाती दडपून गेली. भावार्थ: कोणत्याही चांगल्या कामाला समविचारी लोकांची साथ मिळतेच. प्रथम सुरुवात करणे आवश्यक असते. अन्यायाच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे, कारण त्याशिवाय एखादी गोष्ट गैर आहे हेच लोकांना कळणार नाही. अयोग्य गोष्टीला विरोध होताना पाहूनच ती करणारे भयभीत होतात. अन्याय करणारे संख्येने कितीही जास्त असले तरी ज्यांची बाजू सत्याची आहे त्यांना अन्याय करणारे घाबरतातच, कारण त्यांच्या मनाला माहीत असते की त्यांची बाजू चुकीची आहे. आपण नेहमी म्हणतो की सत्याचा शेवटी विजय होतो, म्हणजे चुकीच्या गोष्टींना विरोध केला तर नंतर खोटी बाजू समजते. नाहीतर जे सुरू आहे तेच लोकांना चांगले योग्य वाटू लागते. त्यामुळे आपला वैयक्तिक फायदा न पाहता चांगल्या कार्याला नेहमी सहाय्य करावे. एकीचे बळ मिळते फळ हे लक्षात ठेवावे. मी एकटा जाऊन काय उपयोग असा विचार करू नये. स्वतःला कमी लेखू नये. हाताची 5 बोटे एकत्र आली की मूठ बनते. वैयक्तिक पातळीवरही आळसावर कष्टाने, रागावर विवेकाने, आतताईपणावर संयमाने मात करता येते. निर्धार इच्छा मात्र हवी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.